रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तरी हे हो का शतखंड पडो झडो रांड तुका म्हणे कर
दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीची आवाटा मजलावा व्यासुगटा तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडी तू वराडी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तुझ विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या या बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग आहे तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादानं व सज्जन भाविक भक्त लोकांच्या सहकार्यानं या संस्थांचे ट्रस्टी मंडळी सर्वांच्या वतीनं या पवित्र पावन भूमीमध्ये या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणाल महाराज क्षेत्र हो हे जे मार्डी गाव आहे हे गाव क्षेत्र आहे या ठिकाणी भगवंताचा अवतार असणारे भगवान गोरक्षनाथ विराजमान आहेत या भूमीतली माती हे अंगार आहे या भूमीतलं पाणी हे तीर्थ आहे इथलं अन्न हा प्रसाद आहे कारण इथं स्वतः भगवान बसलेले आहेत विठ्ठल गेल्या अनेक वर्षापासून हा दिव्य सोहळा तुम्ही मायबाप साजरा करत आहात वारकरी पंथाचे मूळ पुरुष आहेत भगवान गोरक्षनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला आपले मूळ पुरुष आहे आपला पंथ हा अनादी आहे जगामध्ये पंथ अनेक आहे पण वारकरी पंथ हा अनादी पंथ आहे या पंथाची जन्मतारीख कोणाला सांगता येत नाही आम्ही एवढंच सांगू शकतो रंभा अधिक नाचती उभ्या जोडून हात तिरशुळा डमरू घेऊन आला गिरजेचा कांत या बाबानं पंढरीची वारी केली आहे म्हणून हा अनादी आहे हा वेद बोधित आहे याचं नाव वेदात आहे वारकरी नाही आपल्या संप्रदायाचं वारकरी नाव नाही लेकरांनी गळ्यात टाळ घेतले म्हणून टाळकरी झाले तसं आपण वारी केली म्हणून वारकरी झालो आपलं मूळ नाव वैष्णव आहे या पंथाला वेदबोधित पंथ म्हणतात तिसरे कारण हा पंथ थोर पुरुष स्वीकृत आहे हा पंथ कोण्या जातीचा नाही यात येऊन जो जातीचा विचार करीन तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही यात मुस्लिमही साधूंना जागा आहे संत कबीर महाराज लतीफ महाराज मोमीन महाराज आमच्यात होते आमचा पंथ असा श्रेष्ठ आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावतामाळी गोरा कुमार चोखा मेळा बंका महार संताजी महाराज सेना महाराज नरहरी महाराज जनाबाई सखूबाई बैनाबाई संत शेवालाल महाराज संत भगवान बाबा संत वामन भाऊ बाबा
असे महान महान तपस्वी संत या मार्गाने गेले. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, राष्ट्रसंत गाडगे बाबा सगळे या मार्गाने गेले. हा मार्ग महान मार्ग आहे. आणि अशा या थोर सफल वारकरी संप्रदायात तुम्ही मायबाप आपण या मार्गाने चालून राहतो. आपणही महान आहे. आपल्याला रस्ता दाखवणारे महान आहे. लक्ष देऊन ऐका. तुमच्या गावात ही माझी तिसरी वेळ आहे. मी पहिले आलो 14 वर्षाच्या आधी, नंतर आलो 8 वर्ष, आता 8 वर्ष झाली. आता आलो तिसरं 20 नाही. तसं नाही. आपण विदर्भातले लोक आहे. आपले शब्द खरे होतात. मी बोलून जातो, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. हा मग अहो या गावात एक वेळ आलेला साधू यायले 20-20 वर्ष झाले आमच्या गुरुबंधू लोकांना, तरी ते तुम्हाला कंटाळले नाही, तुम्ही त्यांना कंटाळले नाही. हा विशेष महिमा आहे प्रेमाचा. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमाच्या दोरीनं जसा संतांनी हरी बांधला, तुम्ही गावकऱ्यांनी सज्जनांनी आमच्या गुरुबंधूंना या ठिकाणी 20 वर्ष झाले ठेवलं. आदरणीय मृदंग सम्राट आमचे निखिल बाबा गोबरे आहे. आदरणीय संगीत अलंकार, आवाजही गोड आणि स्वभावही गोड आमचे रावणकर महाराज या ठिकाणी आहेत. दुसरे संगीत अलंकार माझे परमसखे, आम्ही दोघं मित्रासारखे राहतो, आमचे नंदू महाराज आहेत. नंदकिशोर महाराज, आम्हाला नंदू महाराज माहित आहे. दुसरे आमचे श्रीराम महाराज आहेत. आदरणीय शुभम महाराज रावणकार आहेत. आदरणीय संकेत महाराज याच गावचे आहेत है ना, वानखडे. आदरणीय कल्पेश महाराज पांडे. आदरणीय सार्थक महाराज मेश्राम. हो, तुमच्या एवढ्या वर्षाच्या सप्ताहाला लागलेले फळ म्हणजे हे आहे. म्हणजे एवढे वर्ष झाले सप्ताह केलं, त्याचं फळ काय भेटलं तर हे दाखवत जा. विठ्ठल असा दिव्य सोहळा आहे. आदरणीय आमचे गुरुबंधू निखिल दादांनी मला फोन केला. गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मला बोलवलं. भगवंताचं दर्शन झालं. असा येण्याचा योग आहे. सेवेसाठी जो अभंग घेतला हा जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी संत तुकोबारायांचा आहे. माझा आवाज कडक करा, ट्रबल द्या त्याला. लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाशी बोलून राहिला. मोहाची माशी आली राजू याच्यावर, तोंडात घुसो नाही. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देवाशी बोलतात. देवाला सांगतात, थोडासा विको पाहिजे, एवढा नाही पाहिजे. देवाशी बोलतात, देवाला सांगतात, तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीभ दोषरहित आहे. आणि कीर्तन भक्तीचा तुम्हा आपल्याला उपदेश करतात. असा आजचा अभंग आहे. आता लक्ष द्या. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृद संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. प्रभू संमित उपदेश वेदानं केला, सुहृद संमित उपदेश पुराणानं केला आणि कांता संमित उपदेश साधू संतांनी केला. झोपाने आल्यानं अजून कीर्तनाची वेळ लवकर आहे, हे बरं आहे. जे 9 ते 11 कीर्तन असतात त्यातले अर्धे लोक झोपतात. तुम्ही 7:30 चालू केलं, मला बरं वाटलं. मी आज 12 वाजे लोक कीर्तन करतो. उपदेश कुणी कराव? उपदेश गुरु करतात, उपदेश साधू करतात, उपदेश मायबाप करतात,
मग तुकोबाराय आपले कोण आहेत? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. श्री तुकोबाराय हे जगाचे गुरु आहेत. तुकोबाराय साधू आहे. दुसरा प्रश्न आहे, साधू म्हणजे काय? पांढरे कपडे घातले, टाळ गळ्यात घेतला, कपाळाला टिळा लावला म्हणजे साधू, बरोबर? नाही म्हणतात दोघही माणसं, जुने वारकरी आहेत ते. हा, ते काकांनी लगेच सांगलं, आपला म्हणजे आपल्यावर विश्वास दाखवला देणं साधू नाही. खरं आहे बरं. कीर्तन करते म्हणजे साधू, कथा करते म्हणजे साधू, पांढरे कपडे म्हणजे साधू, भगवे कपडे म्हणजे साधू. राग द्वेष रहितत्वं उदासत्वं. जे कधी कोणाचं वैर करत नाही त्यांना साधू म्हणतात. काही काही गोष्टी डिलीट कर जा भाऊ. कोणतं चॅनल आहे यायचं? काही काही कट कर जा, कारण माये शब्द लोकाईले रुततात. नाही एवढं अर्जंट नाही, घरी गेल्या मायावर गुन्हे दाखल झाले 4-5 ठिकाणी. खरं बोलतो ना, खरं बोलणं या जगात पचत नाही. जो कधी कोणाचं वैर करत नाही तो साधू आहे. आणि हे जर व्याख्या आमच्यावर बसवली तर राजकीय नेतेमध्ये वैर कमी आहे आणि आमच्यात जास्त आहे. तुम्हाला काही गोष्टी माहित असतात, काही नसतात. आमचं एकामेकाला सुद्धा दिसत नाही. नाही ना, खरं आहे की नाही बुवाजी? तुम्ही आता आपण सगळे YouTube, इंस्टा सगळं वापरतो, पाहतो. महाराज लोकांच्या विरोधात सांगा महाराज कोण आहे? महाराज लोकच. मागे पाटलाचं वातावरण कोणामुळे? महाराज. कीर्तनकाराच्या विरोधात कीर्तनकारच बोलते. तुम्ही नाही बोला. तुम्ही तर आम्ही चाललोच लागे फटाके ते उचलून नेले काही फुटलेच नाही. हे आमच्या लग्नातही नव्हते. एवढा आदर तुम्ही करता. आम्ही चाललो की फुलं टाकता, आम्ही आलो की हार टाकता. तुम्ही लोक प्रेम करता. मग वैर कोण करत? तुम्ही मृदंगाचार्यांना मृदंगाचार्याविषयी विचारा, म्हणा कसे वाजवतात, ते लगेच सांगता विशेष नाही. गायकाले गायकाविषयी विचारा, कसे म्हणतात रावणकार महाराज, स्वर जाते ना जाये ना, पण तो सांगते. तुम्ही माविषयी विचारा एखाद्या बुवाले, म्हणा शिवा कीर्तन कसा करते, अभ्यास नाही त्याचा. हे पहिले सांगून दिलं आपल्या साधूनं. आपण घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, तू तव कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे. आपल्यात आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत. कुत्री व्याली, इकडे व्यालीच म्हणतात ना की जनली म्हणतात? खरं बोला. नाही ना, हा भाग स्टँडर्ड आहे. अकोल्याच्या पुढे इकडे आम्ही कीर्तन करायला जरा घाबरतो. आमच्या बुलढाण्यात अटी तटी, तुमच्याकडे इथं तिथं. हा, आमच्याकडचं वरण पतलं, तुमचं घट. आमच्याकडे डालडा असा ग्लासही न वाढतात, तुमच्याकडे तूप. काही काही घरी पण एवढी वाटीन इतका चमचा असे उंदीर मुतल्यासारखं टाकतात. पण आज आम्ही जिथं जेवणाले होतो तसं नव्हतं. काका खरं सांगा, पुरणाच्या पोळ्या सोबत वाट्या भरून होत्या. विठाल कुत्रीना पिल्ला दिले. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे बाहेर जाऊ नका. कोण सांगे? साऊंडवाले भाऊ. कुत्री. हा, तुमच्याजवळ एक माईक घ्या म्हणजे बोलत जाऊ दोघं. कुत्री सांगे. काही माशी सुचू देत नाही राजीव मले. कुत्री व्याली, कुत्रीनं पिला दिले, कुत्री पिलाईला सांगे. काय सांगे ऐका. ती कुत्री म्हणे बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे.
मग कुत्रीचे पिल्लं काट्या कुठे येत राहतात. काही दिवसानं पिल्लं लहानचे मोठे झाले, गल्लीत फिरायला लागले. मग लहान लहान लेकराईले पिल्लं दिसले. मग लेकराईले पिल्लं आवडतात. एक एक लेकरू गेलं आणि एक एक पिल्लू उचललं. मग त्या पिल्लाईले दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. मग ते पिल्लं आमच्यासारखे सुधारले. मग ते मोठे मोठे झाले, ते दूर दूर फिरायला लागले. मग ते पिल्ल दिसले मोठ्या मोठ्या कुत्र्याले. मग त्याला राग आला महाराज. आणि रागानं त्या पिल्लांनी, त्या कुत्र्यांनी त्या पिल्लांना रक्ताभांबळ केलं. आणि कुत्रीचे पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी. कुत्री रागावली. कुत्री म्हणे, मूर्ख हो, मी सांगत होते बाहेर जाऊ नका, लय दूर फिरू नका, हे जग वाईट आहे. मग त्यात एक पिल्लू माझ्यासारखं हुशार होत. ते म्हणे, आई हे जग वाईट नाही, हे जग प्रेम करते आमच्यावर. मग कुत्री म्हणे, तुमचे हाल केले कोण? त्यावेळेस ते पिल्लू बोललं, म्हणे, आई आपल्या जातीत काही कुत्रे बदमाश आहेत. हे सहन होत नाही. लक्ष देऊन ऐका. साधू म्हणजे कोण आहे? आई मुक्ताबाई साधूची ओळख सांगतात. संत तोची जाना जोगी, दया क्षमा जाते, दया क्षमा जाते, दया क्षमा जाते. संत तोची जाना जोगी, दया क्षमा जाते, दया क्षमा जाते, दया क्षमा जाते. संत तोची जाना जोगी, दया क्षमा जाते. मुक्ताई सांगतात, दया समाजाचे अंगी त्यांना साधू म्हणा. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपली. तोची चकार लावला, तोची साधू ओळखावा. साधूच नाही, पुढे पा, देव तेथेची जाणावा. चकार लावला, तोच साधू आहे आणि तोच देव आहे जो रंजल्या गांजल्या नाही आपलं म्हणते. तो आपले जेवढे महात्मे झाले त्याचं चरित्र ऐका. आमच्या ज्ञानोबा रायांच्या झोडीमध्ये खायच्या अन्नामध्ये शेण कालवलं, वैर नाही केलं. आमच्या नाथांच्या अंगावर थुकले, वैर नाही केलं. 7 वर्षाच्या मुक्ताबाई तिने देवाची आई गल्लीमध्ये मारलं, वैर नाही केलं. श्री संत सावता महाराजांना एका लटक्या बाईमुळे त्यांचं घर जाळून टाकलं, वैर नाही. एका बाईनं अंगात देव आणला. म्हसोबा होता सावतोबाच्या शेतात, म्हसोबा. मग आमच्या सावता बाबा का विठोबा सोडून मानत नव्हते. मग सावता बाबानं तो मध्ये यायचा म्हणून उकरला, उचलून बांधावर ठेवला. एका बाईनं पाहिलं, केस मोकळे सोडले. आली आई. गावकरी बाया जमा झाल्या. काय झालं आई? त्या सावतोबानं आमचा बंधू उचलला, आता संकट येणार आहे. हळ्या बशेशी फांदी मुळे अशी. खरंच लेकर बिमार पडले. गावकरी गेले, सावता बाबाचं घर जाळलं. त्रास गेला. आमचा विठोबा सावता महाराजांच्या ताटात जेवला म्हणून काही काही म्हणत, कसा आहे हा देव, सावताच्या ताटात जेवती. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं. बंबाजी बुवा चालू कीर्तनात मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं आम्हाला. या बुवाले मारा. एका पकवाजामध्ये त्याचा जीवच घेणार.
त्यांच्यात आमच्यात फरक आहे. त्यांचे मंदिर झाले, प्रत्येकाच्या हृदयात साधू. एकदा आपल्याला कोणी शिवी दिली तर सहन होते, पण कोण्या संताविषयी जर बोलला ना त्याचा जीव घ्या वाटते. लक्ष द्या, तुकोबाराय साधू आहे म्हणून उपदेश करतात. तुकोबाराय गुरु आहेत, तुकोबाराय मायबाप आहेत म्हणून सांगतात. उपदेश कुणाला करावा? 2 घागरी पालथ्या मारल्या, एका घागरवर 7ची मोटर लावली आणि दुसऱ्या घागरवर 5ची लावली. कोणतीनं भरीन बा? 7च्या मोटरीनं भरीन घागर की 5च्या? तुम्ही सांगा मारे. 5च्या. 7च्या. इकडे उबडी म्हणतात की पालथी? उबडी. दोन्ही म्हणतात. यायले समजलं नाही. मी ना म्हटलं दोन्ही घागरी पालथ्या मारल्या, एकावर 7ची मोटर आणि एकावर 5ची. कोणतीनं भरीन? सांग 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 ना गोविंदा रे, सांग रे बाळा. 7ची न भरीन की 5ची न? काय गळे हो. एकदा तिकडे तोंड फिरा हो. हे लोक ध्यान कॅमेरा यायचे सांगतो. ओ बाबू, दोन्ही घागरी उबड्या. समजलं काय आता? उबड्या उलटे. तुला समजलं काय? दोन्ही घागरी अशा, त्याच्यावर 7ची मोटर लावली आणि 5ची लावली. कोणतीनं भरी? अरे 7ची नाही भरत नाही, 5ची नाही भरत नाही. तुमच्या दोघांच्याही मोटरी लावल्या तरी मी एवढं सांगून राहिलो बाबा, जीव तपते ना हो. तुला समजलं काय आता घागर कशी आहे? कॅमेरा आला. लक्ष द्या. पालथ्या घागरवर किती पाणी ओतलं ते भरत. जुने कीर्तनकार दृष्टांत देत, झाडावर माकड वानेर बसलं, पावसानं भिजलं. मग त्या झाडावर एक चिमणी बसलेली. ती चिमणी माकडाला म्हणे, माकडा उन्हाळाभर फिरला, घर नाही बांधलं. माकड म्हणे, मी तुला भाड्यानं खोली मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करायला लागते? असं म्हटल्यावर चिमणी माकडाला म्हणे, मर. मर म्हटल्यावर राग येते की नाही बहिणी हो? येते की नाही? मग माकडाले राग आला आणि रागानं त्या माकडानं चिमणीचं घर मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. चिमणीले घर नाही, माकडाले घर नाही, दोन्ही बेघर झाल्या. बहिणी हो, तुम्ही सांगा उत्तर आता. चिमणीचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कोणाला केला? बोला. माकडाला केला. समजलं? काय समजलं? काहीच नाही समजलं. रातभर पाखडलं, काही नाही सापडलं. तुम्हाला चिमणी समजली नाही, माकडही समजलं नाही. डबल सांगतो, ऐका लक्ष देऊन. चिमणीनं कोणा? चिमणीनं इकडे पहा. माकडाला चिमणीनं माकडाला उपदेश करू नये. आता आमचे सगळे गुरुबंधू लोक पेनारेले म्हणतात पिऊ नको. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी आती है. मी नाही सांगा, मी सगळेपेक्षा अलग सांगतो. मी म्हणतो पेते ना, पिऊ द्या. सकाळी पेते, संध्याकाळी पैसे नाही. लाडक्या बहिणीचा हप्ता पडला, द्या त्याने. पाजा असं कोणी बोलीन काय कीर्तनात? मी बोलतो पाजा. तू मला बोल, यानं काय होईल? यानं तुमचा फायदा होते बहिणी. महाराज काय फायदा होते? यानं
माकड लवकर मरते. राग नका युदी बहिणी हो, मी खरं बोलतो. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. मी कधी कधी रागानं सांगत असतो. मी म्हणतो त्याच्या देखत पुसा, त्याला म्हणा घे रे मेला घे. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्था पुली वाचाशी नवू नये, व्यर्था पुली वाचाशी नवू नये, व्यर्था पुली अविश्वासी अशा माकडांना उपदेश करू नये. आता तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत हे कधी अनहिताचं बोलत नाही. किती वर्ष झाले सिन बाबा सप्ताहाला? 19. तुमचे अध्यक्ष साहेब होते तेव्हा मी आलो होतो. तिथंच जेवलो होतो आपण त्या लाकडाच्या मंदिरात. आम्ही येता बरोबर त्यांनाच पाहिलं, पण एका ते भाऊ म्हणले, त्यांनी सांगितलं म्हणत बुवा अध्यक्ष साहेब गेले, आणि निघायच्या वेळेस कमानीवर नाव दिसलं, विठ्ठल विठ्ठल. 19 वर्ष सप्ताहाने झाले. कोण्या संतानं तुम्हाला अनहिताचा उपदेश केला का? कथाकार आले, आमचे बुवा लोक 8-8 दिवस राहतात, हे तुम्हाला म्हणतात काय बुवा अंग दुखलं थोडीशी घेत जा, कधीतरी खेळत जा, खोजी आली तर? कधीच नाही. उठा जागे वारे आता, आमचे सासू स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. अज्ञानाच्या झोपेतून तुम्हा आपल्याला जाग केलं. उठा उठा, जगजोगी जगजोगी जाग जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. राम राम स्मरादी कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही संसार
बापानो साधन. भाषा बदलली, किती सांगू तरी नाही ऐकती. काय भटकीचे म्हणजे कोण तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, पण सांगता येत नाही. पुढे शिंदडीचे हे त्याच्या पुढची शिवी आहे. काय माय गेली होती. आमचं वय कमी पडते हो. मला एकदा 50चा होऊ द्या आणि मग माय कीर्तन ऐका. मी सगळेच सांगतो, बटकीचे, शिंदडीचे, चुंबडीचे, लटकीचे, सगळ्याच शिव्याचा अर्थ शिव्याला माहित आहे. फक्त सांगायची लाज वाटते. तरी एक दिवस सांगलंच मी. एक दिवस मी असं म्हटलं, बटकीचा म्हणजे कोण. एक जण उठला आणि मला म्हणे, सांगा बाबा. मी आहे म्हणे बशर. मग त्याने हिंमत दिली, मला हिंमत आली. मी सांगलं, म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं मला जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग पाकिटही भेटलं नाही, नारळही भेटलं नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. तेव्हापासून आता सांगणं बंद केलं. सांगत नाही आणि सांगल्याशिवाय राहत नाही. साधू संतांनी शिव्या दिल्या. काय दिल्या शिव्या. आपण ऐकत नाही म्हणून. बरोबर. आई लेकराला शिवी देते की नाही. खरं बोला. इकडच्या बाहेर देत नाही वाटते. स्टँडर्ड भाग आहे तुमचा. खरं बोला ना. हो म्हटलं त्या माईने देतात शिव्या. राग अनावर झाला की आई लेकराला शिवी देते. राग. एक दिवस निखिल महाराज माय बायको मा देखत मा पोराला म्हणे, गाढवाच्या मा देखत. मी 2.5 महिने घरीच नाही गेलो. आईला राग आला की आई लेकराला शिवी देते. संत आई आहे. आई आहे, आपली माय आहे. त्यांना आपलं वाईट झालं की हे पाहवत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आपल्याविषयी प्रेम आहे म्हणून शिव्या दिल्या. जुन्या माया, ह्या जुन्या म्हाताऱ्या त्यांनी विचार लेकराले मारत मारत. आजकालच्या बाया लेकराले मारत नाही. माझं वाईट नका वाटू देऊ, मी तुमच्या भावासारखा आहे. पण खरं बोलतो, जी आई लेकराले मारत नाही ती आई नाही, त्याची वैरी आहे. कुंभार दादानं मडक्याले मारलंच नाही, ते गोल होईल का. मग तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे. जोपर्यंत मडकं वलाय तोपर्यंत आकार देणं हे तुमचं काम आहे. लेकरू चुकलं की आईने गरम. तुमच्या हृदयात प्रेम आहे. आमच्यापेक्षा हजारो पटीनं तुम्ही प्रेम करता लेकरावर, हे आम्हाला माहित आहे. पण तुमच्या लेकराचं प्रेमानं वाटोळं होऊ नये म्हणून सांग. अतिप्रेम हे लेकरासाठी विष ठरतं. बऱ्याच बाया लेकराच्या गुन्ह्यावर झाकण टाकतात. एखाद्या बाईले म्हणा, मावशी तुमचा लेक पेते काय दारू, तर लगे खोटी बोलते. नाही बापा, मालेक तर देव आहे. मग मंदिर बांध त्याचं इथं. खोट्या तोंडाचे. पेते तर सांग ना पेते. नाही का, तर त्याचं लग्न झालं पाहिजे. बहिणी हो, देवानं तुम्हाला लेकी दिलाय, मुली आहेत, मलाही मुलगी आहे. खरं सांगा, आपली मुलगी आपल्याला बेवड्याला द्या वाटते काय. बोला बोला. नाही ना. मग तुमची मुलगी जर तुम्हाला बेवड्याला द्या वाटत नाही, मग दुसऱ्याची मुलगी तुमच्या बेवड्या मुलासाठी फसवायच्या वेळेस तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे मुलगी हे माय बापाचं काळीज आहे. 20 वर्ष शहरासारखं सांभाळावं लागते. तिचा पाऊल वाकडा पडला की बापाचं नाक नक्क होते.
आणि तुमच्या अवलादीपायी मूर्खापायी दुसऱ्याच्या लेकीचं वाटोळा करता. जीवनभर रडावं लागते त्या मुलीले. व्यसनी माणसाच्या घरचा संसार सुखाचा नाही. भाकर अर्धी भेटली तर चालते, पण सुखाची पाहिजे. म्हणून लक्ष देऊन ऐका. आई, संतती हे खरी संपत्ती आहे माय. हे याच गावातले आहेत ना? या रे इकडे या ना. पावर कसे दिसून राहिले. हा फोटो काढा एक फोटो. हा फोटो काढा एक फोटो काढा राजे. हो, हे वैभव आहे. लय 4 मजली 6 मजली मकान बांधलं तुम्ही, आणि त्या मकानातून जर बेवळा लेजिम खेत निघला काय उपयोग नाही. आणि साधं घर असेल पत्र्याचं, आणि त्यातून हे हिरे जन्माले आले, ते घर मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. माळकरी कपाळाले टिळा. ज्या घरात असा जन्माले आला तिथं टेन्शन नाही राहत. बहिणी हो, हे खरी इस्टेट आहे. आणि हे कोणाचे पोटी जन्माले येत नाही. ज्याच्या मायचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, त्याच्या घरात या लेकराची खाण असते. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनाम. म्हणून बहिणी हो, माझी विनंती आहे, लेकरावर संस्कार टाकण्यासाठी जाग्या व्हा. लेकराला कधी मारावं कधी मारू नये याचंही शास्त्र आहे. फक्त 5 वर्षाचं होईपर्यंत मारू नका. बापाने नाही मारा. 5 वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान आहे, मारू नये. तुम्ही मारलं, ते रडलं की तो आवाज पितृलोकात जाते, आणि तुमचे पित्र तुमच्यावर कोपतात. मारू नये. 5 वर्षाचा झाला रे की 16 वर्षाचा होईल मारा. किती? 16 वर्षानंतर मारू नये. 16 नंतर लेकरू हे बापाच्या नजरीले भेलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याची माय भेली पाहिजे. मी पहिले यायच्यावर सांगलं ना, खरं बोललो की नाही. लेकरं बिघड्याले पहिलं कारण मायच आहे. यायले 15 मिनिट सांगला, आता तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. सांगू? लेकराले मारायला गेलं, कोण मदत येते? मारू नका, तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर मारसाल काय? पुरुष मंडळ सगळे, मागचे पुढचे सगळे लोक ऐका. तुम्हाला नाही सांगा, तुम्ही ऐका. तुम्ही जर लेकराले मारायला गेले आणि त्याची माय मध्ये आली, मारू नका, एक वेळ त्याला सोडा. मी काही नाही सांगलं. हा, फक्त तुम्हाला समजलं. हा, आधी केलं मग सांगितलं. लक्ष द्या. संत आई आहे, संत आई आहे. साधू संतांनी शिव्या दिल्या, आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? चांगलं गाव आहे. नका करू संसार श्रमा, संसार सोडून द्या. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गांजा घ्या. कैलास का राजा दम लगाने को आजा. काय हो म्हणता हो? संसार सुटते काय? आता आम्ही दिंडीत चालतो, आमच्या संग म्हातारी माणसं असतात, पैदल 60-60 वर्षाचे लोक. मग आता 60 वर्ष संसारात राहिले, महिनाभर दिंडीत आले, विसराना 3 दिवस चालतात, आणि 4थ्या दिवशी बुडीले फोन, जेवली वा? 3ऱ्या दिवशी बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो, पण रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे बुडे बोलले सगळं रेकॉर्ड करतो, आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा.
सत्यवादी करी संसार सकळ लिप्त कमळ जडी जैसे. अरे संसारात राहा बाबू, आनंदात संसार करा, पण संसारात राहून कामामध्ये काम काही म्हणा, राम राम भजन करा. त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाराय देवाशी बोलले, विठोबा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात मग मी तुमची इंटरव्ह्यू मुलाखत घेतो. तुकोबाराय म्हणतात देवा चतुरा तू, गुण लावण्याची सकळा मनी धान्य तू. देवा तू चतुर आहे, मी तव नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी. तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. हे देवा मी मतिमंद आहे रे, मला काही विचारू नको. देव म्हणतात नाही, मी काही प्रश्न विचारता. तुकोबाराय म्हणतात विठोबा मग एवढे हजार नाव तू का ठेवले? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. अरे तुझं नाव तुझ्यासाठी नाही, वानरायचे एवढाले दगड तरले, तुझा एवढा नाही, आमच्यासाठी आहे. कष्टले संसारशीने जे देव येती गाराने, तया ओदे नामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम नहे जाण केवळ ब्रह्म. या संसारातले जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील, म्हणून तू नाव ठेवली विठोबा. मग घेऊ दे, आमचा अधिकार आहे. देव म्हणतात नाही, मी काही प्रश्न विचारतो. आमच्या तुकोबाराले राग आला आणि देवाशी भांडले. विठोबा विचार प्रश्न. मी उत्तर देतो. देवानं प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं पहिल्या चरणात. देवा माझी जिव्हा तुला सोडून दुसऱ्या कोणाचं नाव नाही घेणार. पुरावा एक गाऊ आम्ही अनेकाचे काम नाही आता. देवा
दुसऱ्याचं नाव नाही घेणार रे. एक अर्थ. तुझं विना माझी जीवा देवा कोण म्हणे. स्वर बदलला की भाव बदलते. राम राम. चांगलं वाटलं की राम 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 राम. स्वर कठोर आहे. पहिला राम राम घातला यानं पुण्य झालं आणि दुसऱ्या राम रामानं अनादर करायचं पाप लागलं. राम राम कठोर आहे. काय गाव आहे. तुमच्या गावाचं नाव नाही घेतलं की काय गाव आहे. चांगलं वाटलं की काय गाव आहे. वाईट वाटलं. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. तुमच्या गावात पहिल्यापेक्षा आता सप्ताह म्हणजे समाजही वाढला आणि क्वालिटी वाढली. तुम्ही सांग कशी. जसा पुणा भागात आळंदी भागात सप्ताह पाहायला भेटतात आज तसंच पाहायला भेटून. म्हणजे मंडपही शेवटावर गेला. भरत तुम्हाला अजून पुढच्या लोकांना दिसलं नसेल. डायरेक्ट शेवटा लोक देवालोक लोक आहेत. देवालोक लोक आहेत एक. आणि क्वालिटी म्हणजे म्हातारे कमी आहे जवान जास्त आहे. ज्याचं परमार्थात काम लय आहे. तुमचं झालं आता. तरणा भाग्यवंत नटे. खरा तरुण जो सकाळी जातो घरून आणि ज्याला आणावं लागतो धरून तो खरा नटे हरी कीर्तनात. एवढे तरुण जर कीर्तनात आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या गावात सप्ताहामध्ये तरण्याची संख्या जास्त असते त्या गावातला सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहत असते. त्या गावातला परमार्थी तरुण होते. तरणे भरपूर दिसून राहिले. माझी विनंती आहे पोरं हो. इस्लामाचं एवढं पोरग असलं तरी गोल टोपी घालून फिरते. आपणही आपल्या धर्मावर प्रेम करा रे. हा धर्माचा सोहळा आहे. गोरक्षनाथ भगवंताचा सोहळा आहे. आपण आपले कामं बाजूला ठेवा आणि हे 7 दिवस इकडे लक्ष देऊन सगळेने एका ठिकाणी या. एकल्याचा मोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. हा सगळेचा सोहळा हे लक्षात ठेवा. माझं वाईट वाटेल पण बोलतो. कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा भगवान गोरखनाथाचा होय तुले कमी नाही पडला. किती शेपूट हलवा कोण्या नेत्या पुढे. बाबा मी त्या मोबाईलवर पाहतो दिवसभर गाडीत हसतो. ते तिकीट भेटलं नाही की काही काही करता भाऊ भाऊ आम्ही ना भांडे घासले भाऊ सतरंजा उचलल्या भाऊ. अरे भाऊ न केला रे थंडा तुले. कोण्या नेत्या मागे फिरल्यापेक्षा कोण्या नेत्याचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा त्याच्या सतरंजा उचलल्यापेक्षा त्याचे भांडे घासल्यापेक्षा भगवान गोरखनाथाचा कार्यकर्ता होय रे. तुझ्यावर जर संकट येईल तर आमचे बाबा तुझ्या पाठीशी उभे राहून दूर करते. मग आनंद वाटून राहिला. लक्ष देऊन ऐका. माझा एक अर्थ झाला. देवा नाव घेणार नाही. आता हे शब्द दुसऱ्या स्वरात. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. पांडुरंगा माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाले कधी काही मागणार नाही. ज्याच्या नावाचं तुमच्या कपाळाले कुंकू आहे त्यालाच मागायचा अधिकार. बरोबर. दुसऱ्याला मागते त्या बाईला चांगलं नाही म्हणत कोणी. आमचे महात्मे तसेच आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिने माझे पंढरी राया. ज्याच्या नावाचं लावलं त्याचंच नाव घेताना. आता तुमचा उत्सव चालू आहे. ज्यानं तुम्हाला जीवनभर सांभाळलं ज्याच्या नावाचा टिळा लावता आम्ही त्याचंच नाव घेतो. कोणाचं. आमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. हा
आमच्या कपाळाले लाल नाही काळा आहे, आमचा मालक काळा आहे. मी घेऊ का नाव? येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगर बारा, पान खाते करत सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी नेते वाळ्याला, वाळा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीमध्ये घड्याळ, घड्याळीत वाजला 1. विठोबाचं नाव घेतो मी, इलोऱ्याच्या तुकाराम बाबाची लेख. आमचे तुकोबाराय म्हणतात, देवा तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. 2 अर्थ. तिसरा अर्थ पहा. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे, माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कोणाले देव नाही म्हणणार. पुरावा. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती, विठ्ठले विन. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखलिया, एकच पाहल्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेजारी हे दरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देवा पुत्र होऊ दे, बोकळ कापी कोंबळ कापी असे नवस करू नये बहिणी हो. कर्ण असेल तर आमच्या गावच्या बाई सारखा करा. फार हिम्मतवाली बाई आमच्या गावची. ते म्हणे देवा मा मनातली इच्छा पुरी होऊ दे, नवरा कापीन म्हणे नवरा. करते असा नवस कोणी? मग बोकडे आणि कोंबळ असं कबूल करू नये. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा, साधू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर राहते त्याला हिंदू म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणा, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना कशी येत नाही किऊ. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी. लेकरू होत नाही. 900 पुत्रे होती तरी का करणे लागे पती. अधिक किती सरळ बोलतील साधू. लक्ष देऊन ऐका. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव कोण आहे? नावापुरतं घेतो, नावासहित देतो. मुठभर पोळीच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं. देव आहे. खरं बोलतो मी. कोणाच्या अंगात देव येते चालले. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. तुमच्यात देव नाही काय? तुमच्यात देव नाही? तैसा हृदयामध्ये रामून सर्व सुखाचा सर्वं खल्विदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमशी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानंद ब्रह्म. तुमच्यात राम विठ्ठल जडीस्थळी रीता ठाव नाही. तुम्ही चांगले वागा. तुम्ही बोलाल ते झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे मनात आणलं आमचा देव पुरं करत. कोणात देव आहे? तुमच्यात नाही, प्रत्येकात आहे. सर्वा घटी राम देहा देही सर्वा घटी राम देहा देही सर्वा घटी राम
तुमच्यात माझ्यात तो आहे म्हणून आपण इथं आलो. ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी आपल्या दारी गर्दी झाली, हाय की नाही बा. म्हणून लटक्या लोकांच्या नादी लागू नये. आपल्या ते राम आहे. आपण स्वच्छ जीवन जगायचं. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण. स्वच्छ असं जीवन जगा. आपण 4 दिवस दिसलो नाही की शेजाऱ्यानं म्हटलं पाहिजे भाऊ नाही दिसले. गोड बोला. कधी कधी कोणाच्या हृदयातला राम दुखवू नका. एखाद्याला जर जमलं नाही ना माझं त्याचं, समजा कोणाचं, शपथ न सांगतो मी वैरी करत नाही त्याचं, मी काही महात्मा आहे असं नाही, फक्त थोडक्यात सांगतो. 4 हात दूर राहतो, पण माझ्यापासून म्हणजे देवाची शपथ घेतो बा. दुसरी साधना काही डोंगरात जाऊन माझ्यानं होत नाही, पण कधी जीवनात कोणाची निंदा केली नाही, गरजच नाही. कोणाविषयी वाईटही नाही बोललो तेवढं 2 शब्द चांगले. जिथं जिथं गेलो, 17 वर्ष झाले कीर्तन करतो, 5 राज्य फिरतो. या सगळ्या गुरुबंधूला माहित आहे. मी इथं येऊ बा, रिक्षाने येऊ हो, लमकून येत जाऊ, इथे कीर्तन आहे. आता विमानानं प्रवास आहे, नाही येवल्या जात का रत्नागिरी महाराज, आम्ही तिकीट काढून देतो म्हणजे विमानाने या, काहीच कमी नाही. का? वाणी गोड आहे. मला महात्म्यानं सांगेल महाराज कोणाशी म्हणजे वाईट वागूच नका. कोणी किती वाईट वागला त्याच्या 2 हात दूर राहायचं, पण वैरी तयार नाही करायचं. आजपर्यंत महाराष्ट्रात एकही साऊंड वाढले विचारा म्हणा शिवा महाराजनं कधी काही अडचण दाखवली का भाऊ तुमचा साऊंड? कधीच नाही. आज तर तुमचा सगळं पद्धतशीर आहे, पण एकदम बकवास काम असलं कुंग 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 तरी बी मी म्हणतो काय भाऊचा साऊंड आहे. अरे पोट आहे ना त्या माणसाचं याच्यावर. तुम्ही 2 मिनिटं बोलून द्या पण त्याच्या पोटावर परिणाम होईल ना. 10 गावचे लोक बसेल आहे ना, ते 10 गावचे लोक म्हणतात भाऊचा साऊंड नाही चांगला. अरे एकट्या पायी जर त्याच्या घराले जर पोटाले जर लाच लागत असेल तर मग मी पापात भागीदार होईल. समजदारीने कीर्तन करतो. कधी कोणी गावकरी दुखला नाही पाहिजे, कधी आमचे गुरुबंधू दुखले नाही पाहिजे, कधी कोणी साऊंडवाल्याविषयी. बस भाऊ हे माझी साधना आहे. डोंगरात नाही जात, काही नाही. जेवढं भजन होईल गाडीमध्ये नामस्मरण तेवढं करायचं आणि कोणाला कधी दुखवायचं नाही. माझं सांगणं तुम्हाला हेच आहे, स्वच्छ जीवन जगा. सासूबाई असतील, म्हाताऱ्या माणसाला तुमच्याशी बोला वाटते, बाई आली काय? बऱ्याच बाईचं सासूशी बोलणं जीवन काय करा लागतं या म्हातारीला येतात बोलते. अरे तिला बोला वाटते रे, ते तुमची आहे ना, तिच्या जीवनातली संध्याकाळ आहे, संध्याकाळ. आणि त्या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तिचा आधार आहे. तुम्ही गोड बोलले की तिचं पोट भरते. म्हणून माझी विनंती आहे बापू, विठ्ठल विठ्ठल आमच्याकडेच आमच्या गावचीच एक लेकबाई स्वयंपाक करून राहते. बाबा भाजी केली, गरीबाच्या घरची आमच्या गावची लेकबाई होती, खामगाव तालुक्यात गेल. भाजी केली, एक भाकर चुलीवर टाकली आणि दुसरी भाकर हातावर, अशी हातात चमक निघली राह. एका सेकंदात भगवंतात विलीन झाली. मग आपला तो सेकंद कधी येईल सांगता येते. परवाच्या दिवशी आमचे 2 गुरुबंधू, जसे आमचे निखिल महाराज वाजवतात असे दोन्ही वाजवून आले. तेजस्वी पोरं दत्ता महाराज मुळे आणि माऊली महाराज कदम, सोन्यासारखे लेकर. वारकरी संप्रदायाचं वैभव आहे हे. रात्री 1 वाजता प्रवास करून राहिले हो. 3 जण होते, एक टाळकरी सोबत आणि 4 व्हीलर आली पिलेला अशी. 2-3 घरं उद्ध्वस्त करून टाकले. एकाचं लेकरू 2 महिन्याचं आणि एकाचं 6 महिन्याचं. काय कसा काळ येईल सांगता येत नाही. म्हणून खरंच मरणाची काठी डोळ्यासमोर ठेवा. असं समजत आपल्याला उद्या मरायचं आहे. आपोआप माणूस चांगलं जीवन जगते. विठ्ठल देवी एक आहे, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे.
विठ्ठल जडीस तरी भरला. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून मागणार नाही, तुला सोडून दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकच देव म्हणतात. तुकोबा मी विश्वास कसा ठेवू? म्हणजे निवडून आल्यावर तुम्ही जर पक्ष बदलला तर तुकोबाराय म्हणतात असं होणार नाही. जर झालं तर मी वचन देतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तरी ओका शतखंड शतखंड तरी हे हो का शतखंड पडो झडोन यारा. याचा अर्थ सांगू. एकदा हाताने टाळी वाजवू देवाचं भजन करू. विठोबा शतखंड पडो झडून या रांड. लक्ष द्या. तुकोबारा म्हणतात देवा तुला सोडून नाव घेतलं, देव म्हटलं, मागलं कोणाला? या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडेल. आता आपल्या मनात एक संशय येईल, महाराज एका विठोबाचं नाव घ्या, त्यालेच मागा, त्याचंच नाव घ्या, त्यालाच देव म्हणा. मग आमचे दैवत आहे मर्याई आसरा पर्या खंडोबा, भगवान गोरक्षनाथ, मचिंद्रनाथ, गैनीनाथ. मग आमचे दैवत आहे शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे सद्गुरू गजानन महाराज आम्ही मानतो.
मी एका मिनिटाचा दृष्टांत सांगतो. पतिव्रताबाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले, ते बाई दारात आली, तिनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे पाहू कशी आहे, पोलिसाला टाटा केला. तो पोलीस ड्युटीहून घरी आला, कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाला आला, त्या बाईनं टाटा केला. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, महाराजला टाटा केला. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले. मग झोप्याचा ड्रेस घातला, बरमोळा, झोपला. सकाळी उठल्यावर फिरायला गेला. फिरायला कोणते लोक जातात, बारीक अगरबत्ती शाप, चक्री गंगा फळ, हा ते निघलं फिरायला. त्या बाईने केला. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते, महाराजला टाटा करते, बरमोळ्याला टाटा करते, हिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता म्हणजे कोण बहिणी हो, दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्यवा पती स्त्रीभिर्नहातव्य पतिव्रता. ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. दुःशिलो दुर्भगो, भाग्यहीन मालकाच्या घरात नांदली, भाग्यहीन, धनो पिवा, हातात पैसा नांदत नाही तरी त्याच्या नावाने जगली ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात नवरा पागल झाला तरी त्याला टाकून देऊन दुसरा मालक केला नाही ते बाई पतिव्रता. वृद्धो, पती म्हातारी झाली, 2 मुलं आहेत, एक नोकरीवर, एक शेतकरी. नोकरीवाला अमरावतीला गेला, शेतकरी मारडीत आहे. मग 2 मुलं म्हातारपणात आई वडिलाची वाटणी करतात. तुमच्याकडे करतात काय, वडील एकामध्ये, आई एकामध्ये. आई असं बऱ्याच ठिकाणी, आम्ही शहरात जातो ना, मुंबई पुणा, तिकडे आपल्या इकडच्या म्हाताऱ्या भेटतात. मग नोकरीवाले कोणाला नेतात, आईले नेतात की बाबाले. बापाले काय नेतील, भाकरी खायले. आई, आई तू माझ्यात चाल का, भांडे घासाले, लेकरं सांभाळले. आई तुम्हाला असे तुमचे लेकरं म्हणतील आई चाल शहरात. तुम्हाला जर म्हटलं तुमच्या मुलानं तर लगे निघून जायचं. ज्या मालकानं तुम्हाला आयुष्यभर सांभाळलं, तुम्हाला काही कमी पडू दिली नाही, त्याचे म्हातारपणात हाल करायचे म्हणजे तुम्ही पतिव्रता. मग तुमचे मंदिरं बांधल्या जातील. ते समजते मा बोल लांबत नाही मी. झालं कीर्तन झालं. तुमच्यावर जर असा प्रसंग आला आई चाल, तर तुमचं कर्तव्य आहे बाळा, मी माझ्या मालकाच्या भरोश्यावर जीवनभर जगले, मला कोणतीच कमी नाही पडली, म्हातारपणात मी मालकाला सोडत नाही. त्यानं म्हटलं आई चाल नाही. मग त्याला सांगायचं आम्ही दोघं येतो, तुझे लेकरं वागवीन, तुझ्या घरात मोलकरीन सारखी काम करीन, पण माझ्या मालकाची सेवा करीन. त्यानं म्हटलं नाही आई एकटी चाल. मग त्याला उत्तर द्यायचं दादा आम्ही 4 घर गावामध्ये भीक मागून खाऊ, पण पती पत्नी एकाच ठिकाणी राहू, अशी जे म्हणीन ते बाई आहे पतिव्रता. नाही तर मग जिदर बम उदर हम, ते बाई मूर्ख बाई आहे जे मालकाली सोडून राहते, पतिव्रता बाई. मग शेजारची बाई म्हणे पा पोलीसला टाटा केला, महाराजला टाटा केला, बरमोड्याला टाटा केला. तुम्ही उत्तर द्या. त्या बाईनं टाटा पोलीसच्या ड्रेसला केला की तिच्या मालकाला, मालकाला. धोतराला केला की मालकाला, बरमोड्याला केला की मालकाला. अरे कपडे किती घालू दे, तिचा पती आहे, तिचा मालक आहे. तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपला मालक, आपला पती, आपला परमेश्वर, आपला नवरा, आपला देव एक आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. एकच आहे, पण त्या देवाचे हे वेगळे वेगळे रूप आहेत. शिर्डीत तोच आहे, अक्कलकोटले तोच आहे, शेगावले व्याधी वारुणी केले कैका, करविले भक्ता लागी, कमरीवर हात ठेवले आणि पांडुरंगाच्या रूपात भक्ताले दर्शन दिलं विठोबाचा. तुळजापुरात, बाहुरगडात, कोल्हापुरात, वणीच्या गडावर विठोबाचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीव बोला.
विठोबाच आहे तो. राई रखमाबाई बानू माळसा आहे. देवी एक आहे, तो सगळ्या ठिकाणी आहे. म्हणून प्रत्येकानं ध्यानात ठेवा. तुमची श्रद्धा अंबाबाईवर असेल, कपाळाले कुंकू लावा. भोले बाबावर आहे, गोरक्षनाथावर आहे, तिथलं भस्म अंगारा लावा. भगवान दत्तात्रयावर आहे, विभूती लावा. खंडेरायाच्या जेजुरीच्या खंडेरायावर आहे, भंडार लावा. विठोबावर भक्ती श्रद्धा आहे, विठोबाच्या नावाचा बुक्का लावा. फक्त ध्यानात ठेवा, आपण हिंदू आहे, आपलं कपाळ पांढरं नसलं पाहिजे. लावत जा. तुम्हाला वाटेल त्या देवाचं भजन करा. कोणतंच भजन वाईट नाही. आम्ही लहानपणापासून भजन केले. मला तुकडोजी बाबाचे भजन आमच्या गावातले म्हातारे म्हणायचे. सुहागन तीर्थ करणे चली, पति के शिर पर बोझा दे कर, हात हिलावत चली सुहागन. त्यात जायचो, ऐकू मस्त वाटत. गाडी बाबा एक संत कैसे देवजी राज माझी. चांगला. भगवान दत्तात्रयाचा एक तारा. तुमच्याकडे होता का एक तारा? दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ता तुला कोणी दिले वरदान, दत्ताच्या भवती काहीचा मेळा, काहीचा मेळा देवा, काहीचा मेळा. मल्हारी माझ बसून घोड्यावरी ग, माया बाळू गेला चंद्रपुरी ग, गणूब पिवळा झाला हळद लागली. अंबाबाईचा. अंबाला माझ्या मरवट बरवानवरी झाली राती. अरे कुंकवाची वाटी होण्या भगताच्या हाती. सावळी अंबाबाई ग बाई, कोण्या राजाला पावली अंबाबाई. आनंद आहे भजनात. कोणतंही भजन करा बापू, चांगला आहे. म्हणून देवाच्या नावाचा टिळा लावतो विसरू नका. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. एकादशीचं व्रत करा. माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा आहे, अशी देवबुद्धी करा. 2 चरण सांगणं झाले, 2 चरण राहिले. मी बोलून गेलो, मी पुन्हा येईल. हा, कधी येऊ, 5 वर्षानं 4 वर्षानं पण येईल. इथे येऊन आनंद वाटला. तुम्हा सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो. बोलिलेले पुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा करा. महाराज आदरणीय सर्व माझे गुरुबंधू मंडळी, आदरणीय निखिल महाराज, आदरणीय रावणकर महाराज, आदरणीय आमचे नंदूदादा, आदरणीय श्रीराम महाराज दुर्गे, सर्व गुरुबंधू मंडळींनी मला सांभाळून घेतलं. सर्वांचे मनाभावापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि संतांच्या नामाचा जय घोष करतो. ज्ञानेश्वर Oh
म्हणे कर तुका म्हणे कर तुका म्हणे कर तुका म्हणे तुका म्हणे कर तुका म्हणे कर हो तुका म्हणे तुका म्हणे कर तुका म्हणे तुका राम